नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 17 मार्च 2026. 2 ते 3 दिवस झाले मित्रांनो, माफी असावी बाजारभावाचा व्हिडिओ टाकला नाही. मित्रांनो, थोडं कामाची गडबड असल्यामुळे आपण जमलं नाही. त्याच्यामुळे 2 दिवस फिरफिर पण होती. त्याच्यामुळे माफी असावी. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण बाजारभावाची चर्चा करणार आहे. मागच्या 8 ते 10 दिवसापासून जे बाजार स्थिर झालेले आहे, एक ₹38 तर एक 43-44 रुपयापर्यंत जसा माल आहे तसं तुमचा भाव होणार आहे, असं मी नेहमी सांगत आलेलो आहे. आणि आता सध्या 2 दिवस पुढे सण आलेला आहे. तर काही शेतकरी थांबून पण गेले, काही व्यापारी पण थांबून गेलेले सणामुळे. आणि मित्रांनो, आज आपण दिल्ली आझादपूर मंडीचा व्हिडिओ पाहिला होता, की त्याच्यामध्ये आपला एक महाराष्ट्राच्या सुद्धा 1-2 गाड्या मागच्या म्हणजे काल परवा महाराष्ट्राच्या म्हणजे आज पण महाराष्ट्राच्या 1-2 गाड्यासुद्धा गेलेल्या होत्या तिथं. तर तिथं एक मंडीचा जर बाजारभाव पाहिला, तो कुठला बी माल असो, तर एक 57 ते 60 रुपयापर्यंत मंडीचा आज भाव आहे. त्याच्यावरच आपण इथं चर्चा करणार आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आता जेवढ्या आपल्या मंड्या आहे भारतातल्या, त्या सर्व मंड्यांमध्ये ₹50 तर एक ₹55 सरासरी जर धरलं तर ₹55 आज पण मंडींमध्ये बाजारभाव आहे. पण कुठेतरी आपल्याला इथं आपला बाजारभाव दबावामध्ये आलेला इथं दिसतोय, एक कारण दाखवून. तर मित्रांनो, अ, आता पुढे 2 दिवस गुढीपाडवा पण आला आणि आपल्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा सण आलेला आहे. त्याच्यामुळे थोडे हे बाजार आता 2-3 दिवस, कमीत कमी 4 दिवस तरी असे स्टेबल राहतील असं मला वाटतं. त्याच्यानंतर काही ना काही थोडीफार सुधारणा होईल, तशी तर मी अपडेट देणारच आहे तुम्हाला. पण आज 17 मार्चचे आपण बाजारभाव जाणून घेऊ. एक 40, 38, 39 पासून तर एक चांगला सुपर व्ही-आय-पी जर माल असला, तर ₹44 मागणी झाली बुवा, असं मला फोन आला होता एक जालना जिल्ह्यामधून एका मित्र बांधवाचा, की ₹44 माग म्हणताय बुवा आज आमच्याकडे व्यापारी. तर मित्रांनो, हे जे बाजार आहे 8 ते 10 दिवसापासून असेच स्टेबलमध्ये चालू आहे. तर तुमच्याकडे आज काय सौदे झाले? आज काय म्हटले व्यापारी? आज किती रुपयापर्यंत मागला? ते पण कमेंट करून सांगा. आणि आता एक मुद्दा असा आहे मित्रांनो, बेण्याची मागणी जास्त वाढली. बेण्याची मागणी आता जेवढे बी 100 प्लॉट, समजा एक उदाहरण देतो, 100 प्लॉटमधून 80 प्लॉट हे बेण्यावर आत्ताच्या कंडिशनमध्ये चालू आहे, हार्वेस्टिंग चालू आहे बेण्यासाठी. तर मित्रांनो, बेण्याचे भाव तर तुम्हाला माहितीच आहे. कुठं 6,000 पण आहे, कुठं 58 पण आहे, कुठे 57 पण आहे, कुठं 55 पण आहे आणि कुठं 5,000 पण आहे. एक सांगली साताऱ्याचा आहे. सांगली साताऱ्यामध्ये 6,000 रुपयापर्यंत भाव बेण्याचा चालू आहे, 100 किलोचा म्हणजे ₹30,000 गाडी. आणि सांगली साताऱ्याचे काही काही व्यापारी काय करताय माहिती का, आपल्या महाराष्ट्र, आपला संभाजीनगर जिल्ह्यामधून चालू भावामध्ये अद्रक घेताय, समजा 43, 44, ₹45 ₹45 अद्रक घेऊन तिकडं सांगली साताऱ्याकडे लोडिंग करून माल जास्तीच्या भावामध्ये, म्हणजे व्यापारी पैसे कमवतोय, शेतकरी नाही. व्यापारी पैसे कमवतोय. आपल्याकडे सुद्धा कुठे-कुठं एक म्हणजे शेतकऱ्याला बोलून का मी तुझा प्लॉट माझ्या पद्धतीने मी बेण्यावर विकल, असे सौदे जर म्हणायला गेलं तर 44-45 चे सुद्धा सौदे चालू आहे. म्हणजे व्यापारी घेतोय, पण मग तो समोरच्या शेतकऱ्यांना बेनं म्हणून देतोय. म्हणजे असे पण सौदे चालू आहे मित्रांनो. मित्रांनो, असं तुमच्याकडे चालू आहे का? ते कमेंट करून सांगा. कारण भरपूर शेतकऱ्यांचे कॉल असे आहेत. आता एक माझे मित्र आहे फुलंब्री तालुक्यातील. त्यांचा प्लॉट होता, चांगला निरोगी प्लॉट होता. ते म्हणे आम्हाला एक ठोक द्यायचा आहे. तर त्यांनी ₹49 खर्च काहीच नाही व्यापाऱ्याला दिला आणि व्यापाऱ्याने बेण्यावर दिला. बरोबर? म्हणजे व्यापाऱ्याने बेण्यावर दिला. समोरच्या शेतकऱ्याने व्यापाऱ्याला ₹49 दिला आणि व्यापाऱ्यानं या समोरच्या शेतकऱ्यांना बेण्यावर दिला. तर मित्रांनो, हे जे बाजार आहे, हे सध्या तरी हे 15 दिवस बेण्याची खंदणी इथून पुढं 15 दिवस चालणार आहे. पण या 4-5 दिवसामध्ये हे सण थोडंफार आवरल्यानंतर थोडंफार सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो. आणि जर सुधार झाला आणि नाही झाला तरी पण आपली अपडेट येणारच आहे. तुमच्याकडे आज काय सौदे चालू आहे ते पण सांगा. आणि अजून पुन्हा एकदा सांगतो, एक
38 रुपयापासून तर 44 रुपयापर्यंत VIP सुपर माल जर असला तर 44 आणि त्या टोळडागी जर म्हटलं तर 20 रुपयापर्यंत ची खरेदी चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.